तुमच्या नीटच्या परीक्षेला मोजून फक्त 50 दिवस बाकी आहे आणि यामध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे DM येत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहे. जे मला म्हणताय, की "सर, अजून फक्त 50 दिवस बाकी आहे, 1 महिना बाकी आहे आणि माझा अजून काहीच अभ्यास झालेला नाहीये. माझं रिव्हिजन बाकी आहे, माझे टेस्ट सीरीज बाकी आहे. आम्हाला अभ्यास करावा वाटत नाही." बघा, यात चुकी तुमची नाही, तुमच्या माइंडसेटची. तुमची विचारधारा चुकते. जर तुम्हाला नीट क्लिअर करायचं असेल, तर आधी तुम्हाला हा चुकीचा माइंडसेट चेंज करावा लागेल. फक्त पुस्तकांचा अभ्यास करून तुमच्याकडून नीट क्रॅक नाही होणार. तुम्हाला तुमचा हा चुकीचा माइंडसेट बदलावा लागेल. बरेच विद्यार्थी दिवसभर अभ्यास करतात, पण ते त्यांचे मार्क्स वाढत नाही. का? कारण त्यांचं माइंडसेट चुकीचं असतं. तुमचं माइंडसेट चेंज करायसाठी तुम्ही या 3 गोष्टी लक्षात ठेवा. मला जमणार नाही, हा विचार आजच तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि तुमच्या डोक्यात रिपीट करा, की मी हे करू शकतो. जेव्हा तुम्ही ऑप्टिमिस्टिक असाल, तेव्हाच तुम्ही ऑप्टिमिस्टिक गोष्टी करू शकाल. परफेक्ट प्लॅनचा वेट करू नका. फक्त ॲक्शन घ्या. तुम्ही जो प्लॅन रोज बनवताय त्यावर ॲक्शन घ्या. कन्सिस्टंट राहा. तेव्हाकडून जाऊन तुमचे इम्प्रूव्हमेंट्स वाढतील. तुम्ही जर मोठे प्लॅन बनवसाल आणि त्यावर ॲक्शन घेणार नाही, तर ऑब्व्हियस आहे की तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल, तुमचा अभ्यास होणार नाही आणि तुम्ही अजून तुमचा माइंडसेट खराब होत जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला तुमच्या मित्रांसोबत कंपेअर करू नका. माझ्या मित्रांचे मार्क्स जास्त आहे, माझे मार्क्स कमी आहे, हे कंपॅरिझन सोडून द्या. कंपॅरिझनमुळे तुमचा कॉन्फिडन्स अजून खाली येईल आणि तुम्ही अजून चुका करसाल. तुमचं कॉम्पिटिशन फक्त तुमच्यासोबत असला पाहिजे, इतरांसोबत नाही. नीट हा फक्त एक्झाम नाही, हा तुमचा डिसिप्लिन आणि पेशन्सचा एक टेस्ट आहे. नीटमध्ये शेवटी बरेच मुलं गिव्हअप करतात. बरेच मुलं म्हणतात की आता सिलेबस खूप आहे, मी सोडून देतो. पण लक्षात ठेवा, जे मुलं शेवटपर्यंत टिकून राहतात, शेवटपर्यंत जिद्द सोडत नाही, तेच मुलं सिलेक्ट होतात. म्हणून तुम्ही कॉन्फिडंट राहा. तुमचं माइंडसेट चेंज करा आणि अभ्यास सुरू राहू द्या. आणि जर तुम्हाला नीटसाठी प्रॉपर गाईडन्स हवं असेल, तर आजच मेंटर नीट काउन्सिलिंगला फॉलो करा. धन्यवाद.